न्यूज 24 वेद जनमना। कोल्हापुरातील टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षालगतच संदीप पाटील यांचं 2 मजली घर आहे। भक्ती मार्ग जोपासणारं गणेश भक्त कुटुंब अशी या परिवाराची ओळख आहे। कोल्हापुरात घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना होते। या दरम्यान अनेक कुटुंबियांकडून देखावे बनवण्याची परंपरा कोल्हापूरला आहे। कलानगरी अशी ओळख असलेल्या या करवीर नगरीत राजर्षी शाहू महाराजांनी केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजेच पॅलेस थिएटरची उभारणी केली। जगभरात लौकिकाला पात्र ठरलेलं हे नाट्यगृह गेल्या महिन्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। या घटनेनं कला नगरीतील कलाकारांवर आभाळच कोसळलं। या विषयावर गणेशोत्सवात देखावा करायचा असं प्रियंका आणि संदीप पाटील या दाम्पत्यानं ठरवलं। झालं जुनं साहित्य, अडगळीत पडलेल्या वस्तूंची शोधाशोध सुरू झाली। यासाठी अख्खं कुटुंबीय कामाला लागलं। दिवसांमागून दिवस जात होते। गणेशोत्सव नजीक येताच पाटील कुटुंबियांच्या रात्री देखील जागू लागल्या। या कुटुंबियांनी महिनाभराच्या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या 2 प्रतिकृती बनवल्या। यासोबतच शाहू खासबाग कुस्त्यांचं मैदान देखील तयार केलं। त्यातून त्यांनी कोल्हापूरचा अनमोल सांस्कृतिक ठेवा असलेलं नाट्यगृह उभारलं। इतकंच काय, तर नाट्यगृहातील आसनं, मंच आणि रसिक देखील साकारले। दुसऱ्या प्रतिकृतीत मात्र केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली भीषण आग आणि ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासह इतर घटकांची सुरू असलेली धडपड दाखवली। सनबोर्ड शीट, कागदी पुट्टे, कापूस, मातीच्या मूर्त्या, डिजिटल प्रिंट या सर्वांचा वापर करून अत्यंत सुंदर देखावा पाटील कुटुंबियांनी साकारला। टाकाऊ वस्तूपासून अगदी संग्रही ठेवता येईल अशा नाट्यगृहाची प्रतिमा या कुटुंबियांनी साकारली। इतकंच काय, तर नाट्यगृहाचा परिसर देखील त्यांनी या देखाव्यामध्ये सादर केलाय। गेल्या 10 वर्षापासून विविध देखावे सादर करत त्यांनी अनेक स्पर्धात मानाचं स्थान पटकावलंय। सध्या त्यांनी साकारलेलं केशवराव भोसले नाट्यगृह चर्चेचा विषय ठरलाय। जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोन कोल्हापूरवासियांनी हरवलं तसंच केशवराव भोसले नाट्यगृहाचं स्वरूप बदलू नये। हा ऐतिहासिक ठेवा अनेक पिढ्यांसाठी वारसा आहे, तो जिवंत राहणं गरजेचं आहे, हा संदेश त्यांनी या देखाव्यातून दिलाय। हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक संदीप आणि प्रियंका पाटील यांच्या घरी गर्दी करत आहेत। नमस्ते, माझं नाव संदीप किशोर पाटील, माझी पत्नी प्रियांका संदीप पाटील। आम्ही गेली 10 वर्षे विविध देखावे साजरे आमच्या पाटील कुटुंबाच्या वतीने करतोय। अनेक लोकांच्याकडून खाजगी स्वरूपात असतील किंवा संस्थांच्याकडून बरीचशी बक्षिसं आम्हाला मिळालेली आहेत आजपर्यंत। यावर्षी मी आपल्या कोल्हापूरकरांच्या आत्मीयतेचं असणारं केशवराव भोसले नाट्यगृह दाखवण्याचा प्रयत्न केला। यातून एक सामाजिक संदेश हाच देण्याचा प्रयत्न आहे की राजर्षी शाहू महाराजांचं आणि संगीतसूर्य केशवराव भोसलेंचं जे नाव कलानगरीमध्ये जे जिवंत ठेवलं ते पुन्हा असंच जिवंत राहावं आणि केशवराव भोसले नाट्यगृह हे महाराष्ट्राची शान नाही तर अखंड देशाची शान आहे, ते पुन्हा आहे तसं उभं केलं जावं, यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।